गडिंग्लज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3च्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं। या प्रभागासाठी आज MR हायस्कूलमध्ये उभारलेल्या 3 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली। एकूण 2470 मतदार संख्या असल्यानं जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी दोन्ही गटांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले। निवडणूक प्रक्रियेमुळे शहरात दिवसभर राजकीय वातावरण तापलं होतं। आता रविवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गडिंग्लज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 साठी आज मतदान झालं। या प्रभागासाठी 2470 मतदार होते। मतदारांनी लवकर मतदान करावं यासाठी त्यांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरू होते। मतदानासाठी MR हायस्कूलमध्ये 3 केंद्र निर्माण केली होती। सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता। सायंकाळपर्यंत सुमारे 70% मतदान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। आता निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। रविवारी सकाळी 10 वाजता पॅव्हेलियन हॉलमध्ये गडिंग्लज नगरपालिकेचा निकाल लागणार आहे। एकूण 11 प्रभागांचे 11 टेबल असणार आहेत। या ठिकाणी 33 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून मतमोजणीसाठी 50 कर्मचाऱ्यांचं पथक कार्यरत राहणार आहे। सुमारे 12 वाजेपर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोण पुढे कोण मागे ही उत्कंठा फार काळ राहणार नाही। निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके, सहाय्यक निवडणूक अधिकारी देवानंद ढेकळे यांनी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं। शनिवारचे मतदान तसंच रविवारची मतमोजणी नियोजित वेळेत पार पडणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तसंच निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी असल्याचंही प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं।